नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण पावसाळा स्पेशल करटुल्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. करटुल्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य: करटुले, तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट, भिजवून घेतलेली तुरीची डाळ, बारीक कट करून घेतलेला कांदा, कट करून घेतलेली कोथिंबीर, जिरी, मोहरी, लसूण, हळद आणि करटुले. भाजीसाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता आपण यातील करटुले एक करटुले घेऊन कट करून घेऊत. भाजी बनवण्यासाठी करटुल्यातील एक करटुलं घ्यावे आणि अशा पद्धतीने सर्व करटुले कट करून घ्यावेत. पूर्ण करटुले कट करून झालेले आहेत. आता आपण या करटुल्याची भाजी कशी बनवायची ते पुढे पाहू. करटुल्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवावी आणि नंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकावे. तेल गरम झाले की फोडणीमध्ये मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की बारीक कट करून घेतलेला लसूण टाकावा. लसूण टाकला की जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यावा. लो मिडियम गॅस करत कांदा चांगला सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यावा. फोडणीमध्ये कांदा व्यवस्थित परतला की थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि अर्धा चमचा हळद व चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट. तिखट मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे जास्त कमी टाकू शकतो. अर्धा तास भिजवून घेतलेली तूर डाळ. भिजवलेली डाळ टाकल्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करावेत आणि कट करून घेतलेलं करटुलं टाकून मिक्स करून घ्यावे. मसाल्यामध्ये करटुलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. कूट व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर भाजी शिजण्यासाठी गरम पाणी टाकावे. अशा पद्धतीने भाजी बनवताना कधी पण भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करूनच टाकावे, म्हणजे भाजी आपली चवीला छान लागते. पावसाळ्यात उगवणारे करटुले ही एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी रानभाजी आहे. करटुल्याच्या भाजीमध्ये प्रथिने, फायबर, क आणि ब जीवनसत्व तसेच अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला अनेक आजारापासून दूर ठेवतात. करटुल्याच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. करटुल्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. करटुल्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुरळीत चालते. करटुल्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी व पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हणून वजन नियंत्रणात राहते. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांमुळे शरीराची ऊर्जा वाढते, संसर्गापासून संरक्षण होते, तसेच रक्तशुद्धीकरणास मदत होते आणि त्वचा चमकदार ठेवण्यास पण मदत होते. सर्वसाधारणपणे विचार केला तर करटुले खाणे आपल्यासाठी आरोग्यदायी आहे. म्हणून प्रत्येकाने करटुल्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच आपण ज्या त्या सीझनमध्ये भाज्या खाणे आवश्यक आहे. जर तुम्हाला करटुले खाण्याचे फायदे आणि भाजी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.